भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेला कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग, फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जायची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे नियंत्रण चिंतन करावे, त्यांची आराधना करावी. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःहून कोणतीही ज्ञान पिपासा जिज्ञासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे 7 पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात आलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. हे सगळं
स्वामी आपल्याला सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले गुरु आपले श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला वेगवेगळ्या चमत्काराने तसेच गोड संदेश यांनी भक्तांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. तसेच महाराज स्वामी समर्थ हे आपल्याला दरवेळेस सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. मग कोणतीही समस्या असो, स्वामी महाराज आपल्याला त्या समस्यामधून वाट दाखवतात. आणि जेव्हा स्वामी समर्थांची जयंती असते तेव्हा केंद्रामध्ये 7 दिवसाचा पारायण देखील केला जातो. त्यानंतर केंद्रामध्ये महाप्रसाद देखील वाटला जातो. 7 वाजता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये 1 माळ जप आणि ज्यांची आरती देखील केली जाते. स्वामींचा त्यांच्या भक्तांवर खूप खूप विश्वास आहे आणि भक्तांच्या स्वामीवर खूप विश्वास आहे. समस्या कोणतीही असो, स्वामी त्यावर इलाज काढून देत असतात. ओगाची भीतोची भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको घाबरूस तू आहे बाळ त्याचा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. तुझ्या अंतःकरणात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी, असे स्वामींचे सांगणे आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा ठेवू नको. मी तुझ्या विचारापेक्षाही चांगले फळ तुला नक्की देईल. अरे, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय जीवन आपणासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावाने कठीण म्हणलं तरी चालेल. पावलं पावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिथे संकटेही मोठी असणारच. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच हे या जगात निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीचे देह अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची, तो तुम्हाला पोहोचवणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर. पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य ठरणार नाही. तुमची हरेक कृती असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरलेली नसावी तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय, तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधी योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवत असते माणसाला. मन ध्यानात ठेवा, सर्वस्वाचा ठेवा. शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर कार्य तत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुम्हाला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणांसोबत तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे.
सोनेरी किरणांचा वर्षाव बेधुंदपणे तुझ्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशा प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव. श्री स्वामी समर्थ. कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलेच युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी, कितीही महागाचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि आत्ता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं, हे करोनाने दाखवून दिलं. म्हणून कायम भक्तीत राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी किंवा नाही. मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही. पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होत असेल. जसे की आपण मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची. मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही. मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही, किंवा ती कशी करावी, अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असते. त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटतं असतं की स्वामी सेवा करावी, आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव असल्या आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात, आणि त्यामुळे आपल्या देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखं नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतील. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा, तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्याला हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमाला दया नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो आणि स्वामींना आवडत असेल की मी मांसाहार केलेला, याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याच कोणीही संबंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वात्सल्य भक्ताभिमानी कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.
श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेली कार्य हे अफाट आहे. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर या. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. स्वामी म्हणतात, जीवनात भविष्य आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, मात्र मला नक्कीच माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देणार. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दुष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्मस्थापनेसाठी युगयुगाने मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेईल जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आता त्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी ना कधी कुणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये विविध सूत्र सांगितले आहेत. जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये 3 अशा लोकांबद्दल सांगितले आहे. त्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या 3 लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे. एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क वितर्क करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा एखाद्या मूर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नये, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. वाईट स्वभावाची स्त्री. जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावे. समजूतदार पुरुष तोच आहे जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो. धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही. वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते. विनाकारण दुःखी व्यक्ती, जे लोक विनाकारण दुःखी राहतात ते नेहमी देवाला दोष देत राहतात. आहे त्या सुख सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाही, इतरांचे सुख पाहू शकत नाही. अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे. हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो या व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यालाही या व्यक्ती सांगून सांगून दुःखी करतात. त्यामुळं स्वामी आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझं कर्म करत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. मित्रांनो, काही वस्तू अशा असतात त्यांच्याशी आपले भाग्य, आपले नशीब
हे जोडलेले असतात आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, इतर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या, आपला जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या. कोणालाही वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने, या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपलं नशीब, आपले भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत. याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जाते. महिलांशी संबंधित विवाहित महिला हे त्यांच्या अशा काही वस्तू असतात, असं काही जोडवे झाले किंवा मंगळसूत्र असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी शेअर करू नये. ती तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा मग तुमचा एखादा पाहुणा असू देत किंवा जवळचे नातेवाईक असले तरी या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती पत्नीमधील प्रेमाचे दुरावा निर्माण होतो, प्रेम कमी होते आणि मग काही घटना अगदी घटस्फोटापर्यंत जातात. आणि ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये प्रेम नसतं अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात तिथे शांती नसते. अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही, त्यांच्या घरातून कधीच निघून गेलेले असते. दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरात लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असलेले कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता होत नाहीत, असे कपडे ही दान म्हणून गरिबांना दिले जातात. पण लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचे किंवा 11 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका. कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल, गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मूल 9 किंवा 11 वर्षापर्यंतचं ज्या मुलाचे कपडे त्यांना दिले तर त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो, त्याच्या नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिले असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देतात, काही दिवसातच तुमचे मूल आजारी पडतात, तुमचे मुले किरकिर करू लागतात, ते नीट राहत नाही आणि याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलाला भाग्याचा खेळ करू नका. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुभव. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान करताना ते कधी तुम्ही 11 वर्षे मोठी मुलं झाल्यावर त्यांच्याविषयी आपण बोलतो असे कपडे दान म्हणून देतात तेव्हा ते कपडे साफ करून स्वच्छ करून धुवून घालायला हवेत. पडलेले फाटलेले कपडे दान म्हणून देऊ नका. या वस्तू पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. जुन्या चपला सुद्धा देऊ नयेत आणि त्याचबरोबर गिफ्ट म्हणून नवीन चपला किंवा सँडल आपण अजिबात घेऊ नका व देऊ नका. आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो, तो आपण चुकूनही कोणाला थोड्या वेळेसाठी सुद्धा देऊ नका. शेजारी किंवा इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळेसाठी, अजिबात देऊ नका. तर झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे. झाडूच्या प्रत्येक क्षणात लक्ष्मीचा वास असतो. भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण उत्सव असे आहेत की त्यात आपण झाडूची पूजा करतो. याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य असते. जर तुम्हाला झाडू दान द्यायचे असेल तर लक्षात घ्या, आपण मंदिरामध्ये द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी, एखाद्या शुभ दिवशी, शुभ मुहूर्त तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी की कोणालाही समजू नये असं गुप्त दान केल्याने खूप शुभ फळ मिळतात. आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य राहते. मित्रांनो, त्यानंतरची गोष्ट आहे की पैसे उधार देणे. पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते. धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये
अनेक पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की पैसे किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात एखाद्याला, जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करूनही खूप उशिरा ते पैसे परत मिळतात. आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणाला देऊ नका व घेऊ नका. काही लहान सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे, ते आपल्या कपाळावरती आपलं त्यांच्याशी भाग्य निगडीत असते आणि अशा वेळी आपण एकमेकांना टोपी देत असतो. असे केल्याने आपले भाग्य वाटले जाते. म्हणून शक्यतो टोपी सुद्धा कोणाला देऊ नये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालता येतील. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करते, जेणेकरून आपल्याला पैशाची कमतरता कधी भासणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रांनो, हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये, म्हणजेच कोणालाही सांगू नका. हे काम तुम्हाला गुपचूप करायचे आहे. तर हा उपाय आहे असा की मित्रांनो, घरातील फरशी पुरत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. ते तुम्ही फरशी पुरत असताना दररोज करा, परंतु एक दिवस सोडून, तो म्हणजे गुरुवार. होय मित्रांनो, गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा. असे केल्याने आपण बृहस्पती मजबूत होतो. आणि एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज आंघोळ करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. मित्रांनो, आपण सकाळी पाहतो की खूप लोक सकाळी दात घासताना इकडे तिकडे फिरत असतात, पण हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आपले दात स्वतःच करत असताना, म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभे राहून करायचे आहे किंवा बसून करावे. मित्रांनो, आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशी खरेदी करावा, ते शुभ असते. मित्रांनो, जर तुमच्या घरासमोर एखादी गाय आली असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला. त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुम्हाला घरात नेहमी भांडण होत असतील किंवा काही वाद होत असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवेद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वांना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावा. मित्रांनो, हे सगळे उपाय तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आणा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल व आपल्याला पैशाची कमी कधी भासणार नाही. व श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे नक्कीच आहे, कारण ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये 16 ओळ्याला कधी महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई असते, आई कधी विटाळाशी होत नाही. अरे, तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता. असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत.
मित्रांनो, स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीत आहेत. तर ही अशी गोष्ट आहे की एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे चोळाप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून माठामध्ये पोहोचले. स्वामींनी चोळाप्पा यांना नमस्कार केला. चोळाप्पा यांनी आपला संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळाप्पा महाराजांना म्हणाले की चोळ्या, सत्यनारायण घालतोस, छान जेवण मात्र मी आणणार. चोळाप्पा स्वामींनी बोललेले ऐकून खूप खुश झाले. चोळाप्पा स्वामींची आज्ञा शिरसावंतपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबांशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवले. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळाप्पांचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले होते. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काही तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांनी मनशा थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांनी पूजा संपन्न आली होती हे पाहून स्वामी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले. हे जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मित्रांनो, अशी एक 16 ओळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती. आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, हे अडचण अमावस्या तुमच्या लोकांसाठी असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसं स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक. अडचण बीडचण कुछ नाही जाओ इधर से. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले. पेलावर दूध सुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुद्धा झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सुद्धा विटाळ सोळे ओळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणून त्यांनी आपल्या रजल्या गाजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्याच्या कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्या तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर पार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी ना अंधश्रद्धा असू नये.
मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले, हे आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. स्वामी कृपेचा कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकाशाने दिसून येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याने दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी एकटे पडू देत नसत. हे स्पष्ट होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही, तर स्वामींचा शुभाशीर्वाद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. मित्रांनो, स्वामी कथेमध्ये रमून जाण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींचे नवनवीन कथा ऐकायला मिळतील. चला तर मग विषयाकडे वळूया. मित्रांनो, अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मींना अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशा एका प्रसंगी सेवेकराचा प्रसाद भोजन दिले. झाले असे की कोनाळे गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे 100 सेवेकरी होते. दिवसभर चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. स्वतः स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामीला फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींना फलाहार ग्रहण केला. मात्र इतरांच्या भोजनाचे काय, हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्र वृक्षाखाली जा. श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्र वृक्षाखाली गेले. तेथे वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरेच मंडळी येथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे, आज कोणी येईल असे वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करा. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी असतात. नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते. त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच. काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवले, अगदी मृत्यूच्या दारातून. असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो. अशाच एका स्वामी भक्ताला
आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते. कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो. ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची. त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत. त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. रोजचं ते प्रवास करतात. हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता घाई केली. थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो. त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते. खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली. त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली. हे सारं एका क्षणात घडलं. त्याच्यासोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला. हे सारं क्षणिक पण खरंखुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं. दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काही घडू शकलं असतं. जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते. सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता. दादा स्वामी भक्त आहेत. या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले. जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधी थांबवली नव्हती. यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात. तिथे थांबायची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक. असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काहीही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाही. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा. नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गगनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुझी, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनांचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.
स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. देह ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. तारक मंत्र या 2 शब्दामध्ये त्यांचा अर्थ समावला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तरण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा याचा विचारही करू शकणार नाही. शेवटी स्वामींची ही शक्ती आहे. स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे, सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्याने सतत तारक मंत्र म्हणावं व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला डिप्रेस वाटते, मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम अडले आहे, मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडल्यासारखं वाटत आहे, रडू येते किंवा उदास वाटतंय, या सगळ्यावरही एकच औषध आहे, तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र. मित्रांनो, उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्की समजेल. मंत्रांच्या पहिल्या ओळी तर स्वामीने असं सांगितलं की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल, किती उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी पाठीशी असताना भय कशाला हवे? नको घाबरू तू असे बाळ. त्याचा या अर्थातच ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर आई एकालाही काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे.
आईच्या कोमल हृदयापासूनच त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मन घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असाच काही महाराजांचा आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव कितीदा दिलीस त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. मित्रांनो, आई पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल. तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळते. अजिबात आपल्याला विसरायचं नाहीये. म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, कसलीही चिंता करू नकोस, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे. मित्रांनो, तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवावा. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता बोलता, उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी. जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बरं शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपला स्वामींचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील, अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा त्यांच्या इच्छेने हलतात. आपल्या सर्वांचे ते रक्षण करतात. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि कायम राहणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणूनच तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी मेलेला नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. स्वामी म्हणतात, तू फक्त नाम घे, तुझे कार्यकाळ मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा, पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळले, तुझे लाड करीन.
पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालेन. तू 16 मान किंवा नको माणूस चालेल, पण तुझ्या आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळी जप स्वाध्याय कर किंवा नको, शास्त्र वाच किंवा नको वाचूस. तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मने नक्की वाचा. बघ तुला हे जमते का? तू मंदिरात सेवाला ये किंवा नको येऊस, ही तुझी आवड आहे, त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नकोस, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. माझ्या बाळा, अरे नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते. हाच तुला माझा आशीर्वाद. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणारा स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींना सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं. जीवनात संघर्षाशिवाय कोणालाही पर्याय नाही आहे. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश नक्की मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो, पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते, त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहायला पाहिजे. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू असो, कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रत्येक आवाज करतात. खेळाडू नाही, खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत हसू बसू शकेल, आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधीही मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाहीत, तरीसुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. पाण्याला बंद घातला
तर ते संत होते आणि मनाला बांध घातला तर तो संत होतो. देवाकडे माझे दुर्भाग्य कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहनीय करण्याची ताकद दे असे म्हणा. गरुडासारखे उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही. चांगली तथ्य, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. कुणीतरी करायला पाहिजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचसे प्रश्न सोडवतो. किती मोठा पाठिंबा जरी असला तरी वास्तवामध्ये यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जितण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त आहे. असू द्या, तुम्ही नाव कमवण्यात, तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा. तलवारीच्या जोरावर मिळवले राज्य हे केवळ तलवार असेपर्यंतच टिकते. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या तुम्ही इतरांसोबत करू नका. माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो. दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्याला नष्ट करते आणि अज्ञाताला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो. कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो. स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. हे कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थ बोलतात. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. असे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहाराने लबाडी करू नकोस. माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथायशी मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठित पानाच्या पैसा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाटणारा येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगल्या कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्यांना तुमच्या असूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडत बसू नका, कारण ज्यांना तुमच्या असूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवस वाईट असू शकतं, आयुष्य नाही. उपवास कर किंवा नको करू हे तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोह आवर, मात्र नक्की विजय मिळव. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकाराचा मात्र नक्की विजय मिळव. जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस. पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःख असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी,
तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखात हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटा झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणीत जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काही न सांगून. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते, आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग्य लागते. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषा मध्ये दडलेलं भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनवू नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखे कुठलेही पुण्य नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका,
स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, थोरा मोठ्यांचा आदर करा, मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मन होतील सर्व सुखी. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ नक्की येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नका, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेला तो होईल दुखी. पण समर्थ्य नाम रोज जपावे, ते कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद संवर्धन. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. कोणाला आपले करायची तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे, माणूस की तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरणात इथला आत्मा आहे. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नकोस. नको काढू पळ, मग नको मागू स्वार्थ, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रत्यक्षाने, आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकीचा मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेता, मन ना उरे मन्नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मला आज आपणूनच गमावले. अतिउच्च शिखराकडे पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि ही भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझ्या शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. भक्तांच्या हाकेचा आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वासाने मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोह माया सारे विसरून जाशील. या जगाशी तुझे काही देणं घेणं नाही, म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा. माणूस असो किंवा प्राणी, ठेव समानतेचा भाव. एवढं लक्षात ठेव, तेही स्वामी आहेत एवढे जाण. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही करतील हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले.
तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ सोमीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सोमीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी सोमीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले
आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4, दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना
हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा. त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील काही 24 नियम. ते खूप महत्त्वाचे आहेत व तुम्ही या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की हे नियम तुम्हाला कसे वाटले. हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की बघा. नियम नंबर 1. पूजेचे ठिकाण ईशान्य भागात असावे आणि त्याची उंची त्याच्या रुंदीच्या दुप्पट असावी. नियम नंबर 2. देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. नियम नंबर 3. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. नियम नंबर 4. रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवावे. नियम नंबर 5. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही. नियम नंबर 6. घराच्या पूजेच्या ठिकाणी कधीही दिवंगत व्यक्तीची फोटो, तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले फोटो चुकूनही ठेवू नये. तुटलेली मूर्ती किंवा देवतांचा फोटो खड्डा खणून पवित्र ठिकाणी पुरला पाहिजे. नियम नंबर 7. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावेत. नियम नंबर 8. कुलदेवीचा टाक, मूर्तीचा अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो, अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. नियम नंबर 9. देवाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल. अशा पद्धतीने मांडणी करावी. नियम नंबर 10. पूजा घराला तोरण असावे, उंबरठा असावा. नियम नंबर 10. देवघरात प्रकाशासाठी दिवा नेहमी दक्षिण दिशेला लावावा. नियम नंबर 12. पूजा घराची फरशी आणि भिंत हलका पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचे असावे. नियम नंबर 13. पूजा घरात हवनकुंड आग्नेय कोनात ठेवा. नियम नंबर 14. पूजेचे घर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे. पूजा घर साफ करणारे झाडू आणि मॉप नेहमी वेगळे असावेत. नियम नंबर 15. पूजा घरात पैसे कधीही लपवू नये. हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. नियम नंबर 16. अंगठ्यापेक्षा मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती कधीही पूजा घरात ठेवू नये. नियम नंबर 17. देवघरात कधी कचरा
किंवा खराब वस्तू ठेवू नका. नियम नंबर 18. महाभारताचे फोटो कधीही पूजेच्या घरात ठेवू नयेत. त्याचप्रमाणे देवताची हिंसक चित्रे पूजा घरात लावू नयेत. नियम नंबर 19. देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. नियम नंबर 20. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. नियम नंबर 21. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे असे सांगितले जाते. नियम नंबर 22. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. नियम नंबर 23. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. नियम नंबर 24. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असे तर हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे नियम तुम्ही जरूर फॉलो करा. तुम्हाला रिझल्ट याचे भरपूर मिळतील. मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री सदत्त गुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळणारच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर तू शुद्ध अंतकरण ठेवून माझे नाव घेतले तर भगवंताच्या कृपेचा तुला अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, तुमचे संरक्षण करतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्मांवर मी नजर ठेवून आहे. चुकलास तर माझ्या बाळा, तुला फटके द्यायला मी कमी करणार नाही हे विसरू नकोस. म्हणून कर्म नेहमी चांगले कर. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवत जा, त्याच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवत जा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते तुझे भविष्य घडवेल. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तू जिद्द त्या संकटाशी लढता पडलास तर परत माझे स्मरण करून उभा राहा आणि संकटाशी लढ. त्यांच्यात थोडे एक पाऊल पुढे तुझे यश नक्कीच आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोपवा. कर्म करत राहा माझ्या प्रिय बाळा. तू नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तेव्हा तू घाबरून जाऊ नकोस, मी स्वतः पकडतील तुझा हात. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.